शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन रिच ॲग्रोकेमिकलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या आर्यमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आहेत. 41 दिवस पूर्ण होऊन आजचा 42वा दिवस, 42 दिवसाचा प्लॉट आहे. तुम्ही याची ग्रोथ बघू शकता, फुटवे बघू शकता, कशा पद्धतीने प्लॉट आहे. सेटिंग वगैरे आता सेटिंग आत्ता दिसते चांगली, अजून थोडेसे मोठे व्हायला फळे 10 दिवसांना तुम्हाला पूर्ण सेटिंग दिसून येईल. फ्लॉवरिंग बघू शकता, फुले वगैरे भरपूर लागलेले आहेत. तर प्लॉट शेतकरी मित्रांनो असाच येत नाही कुणाचा पण. त्यासाठी व्यवस्थित सगळं त्याला ज्याला त्या प्लॉटला जी पाहिजे त्या गोष्टी त्याला द्याव्या लागतात. तर आपण आपले ग्रीन रिचचे प्रोडक्टसुद्धा ह्याच्यावर वापरले होते. काय BSFचे फंगिसाईड फवारणी केलेली होती. सगळ्या गोष्टीचं मेळ बसून नंतर हा प्लॉट असा आलेला आहे. तर ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे आज फक्त 41-42 दिवसाचा प्लॉटच्या मनानं ग्रोथ इतकी जबरदस्त आहे ह्या प्लॉटची की जबरदस्तच प्लॉट आहे. आणि ह्या प्लॉटला कुठल्याही पद्धतीचा रोग नाही, काय नाही. तुम्ही याची पाने बघू शकता आत्ताच्या कंडिशनला. आज आहे ना, तारीख किती आहे, 4 जुलै 2024च्या आसपासचा हा प्लॉट आहे. आत्ता म्हणजे आत्ता 42 दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे. 22 मेला लागण केलेली होती. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो की ह्याच्या पानांची ही ग्रोथ तुम्ही बघू शकता. ह्या प्लॉटला आत्ता सध्याची प्लॉटची कंडिशन महाराष्ट्रात टोमॅटोची अशी आहे की इथं पूर्णपणे सगळे प्लॉट करप्याने गेलेले आहेत, किंवा भुरी आहे, किंवा डाऊनीचं जास्त प्रमाण आहे, अटॅक आहे. पण ह्या प्लॉटवर तुम्हाला कुठंच दिसणार नाही करपा किंवा काही. पण ही कशामुळं, तर ह्याला महत्त्वाच्या आळवण्या, ड्रेंचिंग केलेलं आहे, फवारण्या महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत, आणि कीटकनाशकाच्या आणि फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशकाच्या फवारण्या करप्याच्या ह्याच्या वेळेत घेतलेल्या आहेत, म्हणून हा प्लॉट आलेला आहे. तर ह्यासाठी आपण ड्रेंचिंग घेतलेले होते. ग्रीन रिच ॲग्रोकेमिकलचे ड्रेंचिंग आपण घेतलेले होते. पहिले 2 ड्रेंचिंग घेतलेले होते, एक स्प्रे घेतलेला होता. तर त्यामध्ये रिच मास्टरचे एक ड्रेंचिंग घेतलेलं होतं पहिली, एक 6-7 दिवसानंतर, प्लॉटची लागण झाल्यानंतर 6-7 दिवसानंतर. आणि रिच मास्टरची परत अजून एक फवारणी घेतलेली होती. 2 आळवण्या घेतलेल्या होत्या आणि एक फवारणी घेतलेली होती. आणि नंतर आपण BSFचे फंगिसाईड वापरले. परत म्हणजे जसं आपल्याला प्लॉट ज्या स्टेजला आत्ता आहे त्या पद्धतीने आपण त्याला खतं, फर्टिलायझर वगैरे यूज करत गेलो आणि त्या पद्धतीने त्याला डोसेस देत गेलो. त्यामुळे असा प्लॉट डेव्हलप झाला. तर प्लॉट करताना प्रॉपर केला तर नक्की 100% प्लॉट सक्सेस होऊ शकतो. हेच मला ह्यातून सांगायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला प्लॉट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.